कच्च्या केळ्याची भाजी बनवूया चला। त्यासाठी मी लाकडं एकत्र जोडून इस्तेव धुमसायला ठेवला। तोपर्यंत केळीच्या घडातून केळी वेगळी केली आणि मागचा पुढचा भाग कापून घेऊन त्याची साल काढून घेतली। साल काढून झाल्याच्या नंतर फोडी करायच्या आहेत। तुम्हाला हव्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही केळीच्या फोडी चिरून घेऊ शकता। मी इथे केळीच्या फोडी गोलाकारच चिरून घेतल्या आणि पाण्यामध्ये ठेवल्या। पाण्यामध्ये ठेवल्यामुळे केळी बाकीचे चिरेपर्यंत बाकीच्या फोडी काळसर होत नाही। टोप मी चुलीवर ठेवला, त्याच्यामध्ये केळीच्या फोडी पाण्यासहितच घालून घेणार आहे आणि फोडी बुडेपर्यंत पाणी घालायचंय। थोडंसं मीठ घालायचं आणि हळद घालायची चिमूटभर, म्हणजे रंग खूप छान येतो। 15 ते 20 मिनिटं ह्या फोडी उकडवून घ्यायच्या, म्हणजे काय होतं व्यवस्थित शिजल्या जातात। तुम्ही असं चेक करून पाहू शकता। छान प्रेस झालं की केळीच्या फोडी छान शिजलेल्या आहेत। त्यानंतर ह्यातलं पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं, म्हणून मी चाळणीवरती ह्या फोडी काढून घेते आणि निथळायला ठेवून देते। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं। तेलामध्ये कढीपत्त्याची पानं, मोहरी आणि कांदा घालायचा। कांदा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची चमचाभर, त्यालाही छान परतायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुखे मसाले घालायचे। लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपण जी उकडलेली केळीची फोडी आहेत ना, त्या फोडी ह्याच्यामध्ये घालायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या। परतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर, चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची। मस्त मिक्स झाल्यावर भाजी तयार होते। भाकरीसोबत अप्रतिम लागते। कशाही सोबत किंवा नुसती ही भाजी तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।